नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओतून मी तुम्हाला एकच विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही थोडासा काळजीपूर्वक ऐकावा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुळदेवी, कुळदैवत किंवा मग आपल्या देवाऱ्यामध्ये आपण जे काही टाक ठेवतो त्यांच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील किंवा कुळाचाराच्या बाबतीत जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थितपणे मिळतील। या व्यतिरिक्त तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर ते कमेंट्समध्ये विचारा। त्याचबरोबर कमेंट्समध्ये तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात तर तुमच्या गावाचं, शहराचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझे जे व्हिडिओ आहेत ते कुठपर्यंत पोहोचले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। यामध्ये मी तुम्हाला मला ज्या ज्या देवी देवतांच्या टाकांचे फोटो मिळालेले आहेत त्या टाकांचे फोटो नावासह व्हिडिओच्या अधूनमधून स्लाइड्सद्वारे दाखवत जाईल, जेणेकरून ज्यांच्याकडे टाक आहेत पण त्यांना नक्की ते कोणत्या देवाचे आहे, कोणत्या देवीचे आहे हे ओळखता येत नाही, त्यांनासुद्धा कदाचित याची मदत होऊ शकते। आता आपण मूळ विषयाकडे वळूया। अनादी काळापासून मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवतांच्या रूपात पाहत आलेला आहे, त्याचे विविध रूपात पूजनसुद्धा करीत आलेला आहे। निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पूजन करत असताना त्याने चराचरात देव पाहिला व त्याला मूर्त रूप देऊन त्याचे मंदिर उभारून तो पूजा करू लागला। अशा अनेक देवी देवतांमधील कुलदैवतांचे जे काही स्थान आहे ते प्रत्येकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे। या कुलदैवतांचं स्थान निरंतर आपल्याजवळ असावं व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकांची निर्मिती झाली। दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्यामागचा हेतू आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या घराघरात आपल्याला कुलदैवतांचे टाक कुळाचारानुसार पूजताना दिसून येतात। कुळदैवतांचे जे काही टाक असतात ते धातूपासून बनवलेले असतात। आजकाल त्यामध्ये बरीचशी विविधता आलेली आहे, परंतु चांदीच्या पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते। पंचकोनी असलेल्या या टाकांच्या मागील बाजूला राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाट बसवलेली असते। हा संपूर्ण टाक जोडविरहित असावा असा संकेत आहे। निसर्गाच्या मूळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मितीसुद्धा याच संकेताच्या आधारे केली जाते। या पृथ्वीवर जेवढ्या काही जीवनकळा आहेत, म्हणजेच जेवढे काही जीवजंतू आहेत किंवा आपण मानव प्राणी आहोत, तर हे सगळं जीवन पंचतत्वापासून निर्माण होतं आणि पंचतत्वातच विलीन होतं। याच पंचतत्वाचं प्रतीक म्हणून टाक हा पंचकोनी असतो। पांढरा रंग हा निर्मलता आणि प्रकाशाचं प्रतीक आणि या प्रकाशातूनच जीवन फुलतं, म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाच्या प्रतिमेचा भाग बनवण्यासाठी केला जातो। तुमच्यापैकी बरेच जण विचारत असतात की टाक तांब्याचे केले तर चालतील का किंवा चांदी व्यतिरिक्त दुसऱ्या धातूचे केले तर चालतील का? चालू शकतात, पण चांदी याच धातूचा उपयोग का केला जातो हेही मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे। त्याचबरोबर तांबडा रंग हा तेजाचं प्रतीक म्हणून शीतलता देणारं तांब या धातूचा उपयोग टाकाचा पृष्ठभाग बनवण्यासाठी केला जातो। मुखभाग आणि पृष्ठभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ किंवा लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो। देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7, तर काही ठिकाणी 9, 11 किंवा यापेक्षा सुद्धा थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या संख्येत आढळते, कारण ती त्या कुळाची कुळदैवते असतात आणि ही कुळदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे। तुमच्यापैकी खूप जणांनी हाही प्रश्न विचारला होता, आमच्याकडे फक्त मूर्ती आहेत, म्हणजे त्यामध्ये कुळदेव आहेत, कुळदेवी आहेत, तर मग आम्ही टाक वेगळे बनवण्याची गरज आहे का? तर शास्त्रानुसार मी तुम्हाला हे सुद्धा कारण सांगितलेलं आहे, कारण कुळदैवत जे आहेत ते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे। त्यामुळे तुम्ही विचार करू शकता, तुमच्याकडे जरी मूर्ती आहेत तरी पण तुम्हाला टाक बनवायचे असतील तर तुम्ही नक्कीच ते बनवून घेऊ शकता। देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असं म्हटलं जातं, परंतु घराण्यानुसार कुळदैवतांचे जे नावं असतात किंवा कुळदेवतांची जी काही संख्या असते ती वेगवेगळी असते। त्यामुळे समसंख्येत जरी कुळदेव आले किंवा समसंख्येत जरी तुमच्याकडे टाक आले तरी पण वावगं मानण्याची किंवा वेगळं मानण्याची काही गरज नाही। ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरांमध्ये विविध कुळदैवतेसुद्धा आढळतात। प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्ष पुरुष इत्यादी दैवतांचा समावेश होतो। कुटुंबाच्या कुळाचं मूळ ठिकाण, जात, कुळ इत्यादी घटकांचा देवघराच्या रचनेवर परिणाम होतो। त्यामुळे प्रत्येकाची कुळदैवते बदललेली असतात। खंडोबा हे कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरांमध्ये आपल्याला दिसतात।
भवानी माता, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात. मरीआई, लक्ष्मी आई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, साती आसरा अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवतासुद्धा विविध कुळांमधून आपल्याला दिसून येतात. ज्योतिबा असतील, रवळनाथ, वीर, बापदेव अशी अनेक पुरुष दैवतेसुद्धा देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरांमध्ये असतात. तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात. काही परिवारांमध्ये पूर्वज म्हणजे पित्र यांची स्थापनासुद्धा देवघरामध्ये टाक रूपात केलेली असते, ज्याला आपण पित्रांचा टाक किंवा वीराचा टाक म्हणतो. तर बरेच जण विचारतात की पित्रांचा जो टाक आहे तो देवघरामध्ये ठेवू की नको. तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला या टाकांची किंवा देवी देवतांची मांडणी पायरीनुसार करायची असते आणि त्या पायरीनुसार मांडणी केल्यानंतर सगळ्यात शेवटची जी पायरी असते तिथे आपल्याला आपल्या पित्रांचा टाक ठेवता येतो आणि पित्रांच्या टाकाशिवाय आपली जी देवपूजा आहे ती पूर्ण होत नाही. बरेच जण काय करतात, फक्त पितृश्राद्धाच्या काळामध्ये म्हणा किंवा जेव्हा जेव्हा पित्रांच्या संबंधित काही आपल्याला त्यांना नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल, काही पूजा करायची असेल तेव्हाच ते टाक वर काढतात. इतर वेळा तो कपड्यात बांधून ठेवलेला असतो किंवा गुंडाळून ठेवलेला असतो. पण हे पूर्णतः चुकीचं आहे. आपण जर आपल्या देवी देवतांची सेवा करतो दररोज, तर आपल्या टाकाची सुद्धा आपल्या वाडवडिलांची सेवा आपण आपल्या देवघरामध्ये करू नये असं कोणी सांगितलं. कारण आपले जे वाडवडील आहेत किंवा आपले जे पूर्वज आहे ज्यांचे टाक आपल्याकडे आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करून ठेवलेल्या असतात, तेही आपल्याला देवाच्याच ठिकाणी आहेत. त्यामुळे नक्कीच आपल्या देवघरातील सर्वात शेवटच्या पायरीवर आपण पित्रांच्या टाकांची स्थापना करू शकतो. काही भागामध्ये चेडा, वेताळ, मुंजा अशा वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापनासुद्धा देवघरामध्ये दिसते. एकंदर जात असेल, कुळ असेल, निवासाचा परिसर असेल, मूळ निवास असेल, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर होत असतो. त्यामुळे आपल्या देवघराची व कुळधर्म कुळाचाराच्या परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणं खूप गरजेचं असतं. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण आणि योग्य संख्येत असावे, तसेच एकाच देवी देवतांच्या अनेक प्रतिमा आपल्या देवघरामध्ये नसाव्यात असा पारंपरिक धार्मिक संकेत आहे. आपल्या देवघरातील टाक खंडित अथवा भग्न किंवा आपलं जर देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनासाठी निषिद्ध मानले जातात. त्यामुळे पारंपरिक संकेतांच्या दृष्टीने देवघरसुद्धा पूर्ण असावं. आता मी तुम्हाला एक टाकांचं किंवा एकेका देवतांचं नाव सांगते आणि त्यांचं वर्णन काय आहे तेही सांगते, जेणेकरून तुमच्याकडे जे काही टाक असतील ते तुम्हाला ओळखायला सोपे जातील किंवा तुम्हीसुद्धा मला कमेंट्समध्ये हे सांगू शकता की हो ताई, आमच्याकडे सुद्धा हे टाक आहेत. सर्वात पहिली देवता आहे जानाई, जिला योगेश्वरी किंवा जोगेश्वरी म्हणून ओळखलं जातं. जानाई ही भैरवनाथाची पत्नी आहे. जानाई आणि भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. त्यातल्या त्यात जानाई स्त्री दैवत आहे, त्यामुळे ती अधिक कनवाळूसुद्धा आहे. म्हणून बऱ्याच घरांमध्ये ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जातात, पण ते दैवत अधिकच कडक आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्यामुळे देवघरामध्ये पूजण्याचं प्रमाण कमी आहे. ज्यांच्या घरी पूजतात त्यांनी ठेवायला काही अडचण नाही. मी फक्त तुम्हाला ढोबळ मानाने एक माहिती देत आहे की काहींच्या घरी कशी रीत असते, काहींच्या घरी कशी असते. या देवीचं जानाई देवीचं आपण जर नीट निरीक्षण केलं तर एका बाजूला बाजरीचं कणीस तिच्या हातामध्ये दिसतं आणि एका हातामध्ये कापलेलं पीक दिसतं. म्हणजेच काय, मुबलक अन्नधान्य ही देवी प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मूलसुद्धा दिसतं. म्हणजेच काय, पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही जानाई जोगेश्वरी किंवा योगेश्वरी देवी आहे. सोबतच सूर्य आणि चंद्रसुद्धा दर्शवलेले असतात. म्हणजेच काय, दिवस रात्र ही देवी गावाचं रक्षण करते. सोबत एक पशुसुद्धा दर्शवलेला असतो. म्हणजेच काय, दूध दुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातली भांडीसुद्धा या देवीच्या टाकामध्ये दर्शवली जातात. आता टाक आपला किती मोठा आहे त्या पद्धतीने त्या देवीची ओळखण्याची जी काही चिन्ह असतात ती थोड्याफार फरकाने तुमच्या जोगेश्वरी किंवा जानाई देवीच्या टाकामध्ये कमी जास्त दाखवलेली असतील. म्हणजेच काय, तुमचा संसार, आता मी तुम्हाला सांगितलं की घरातली भांडीसुद्धा या देवीच्या टाकावर दर्शवलेली असतात. तर तुमचा संसार, भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना या देवीकडे केली जाते. थोडक्यात ग्राम किंवा गाव यामध्ये जे अंतर्भूत होते
त्याचं रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाई देवी असते। चैत्र महिन्यात ग्रामदैवतांची जत्रा असते तेव्हा आणि विजयादशमीला ग्रामदैवतेला नैवेद्य करावा असा कुलाचार आहे। यानंतरची दुसरी देवी आहे लक्ष्मी देवी। ऋग्वेदात असलेली श्री किंवा लक्ष्मी आणि ही लक्ष्मी देवी म्हणजे टाकामधली लक्ष्मी देवी यामध्ये साम्य असलं तरीसुद्धा तीच ऋग्वैदिक लक्ष्मी नाही। बरेच लोक ही पलंगावर बसलेली असल्यामुळे तिला पलंगावरची देवी म्हणतात। लक्ष्मी स्थिर असावी म्हणून ती बसलेल्या मुद्रेत आपल्याला दिसून येते। तिच्या हातात शस्त्र असल्यामुळे ती धनसंपत्तीचे रक्षण करणारी अशी आहे। सोबतच चंद्रसूर्यसुद्धा दर्शवलेले असतात, म्हणजेच काय, ही देवी दिवसरात्र धनसंपत्तीचे रक्षण करते। पूर्वी आषाढ महिन्यामध्ये पावसामुळे जलस्रोत दूषित व्हायचे आणि आजार पसरायचे, त्यामुळे बऱ्याचदा तो देवीच्या प्रकोपामुळे पसरला असा समज होता। या देवीला मरियाई, महामारी, कडक लक्ष्मी असं सुद्धा संबोधलं जातं। आषाढ महिन्यात नैवेद्य करून पुढे देवीचा कोप होऊ नये व पीक उत्तम यावं, संपत्ती वाढावी अशी मनोकामना या देवीकडे केली जाते। यानंतरची पुढची देवता किंवा पुढचा जो देव आहे तो म्हणजे म्हसोबा। हा देव सर्वांना परिचित असेल तरीसुद्धा तो बराच गूढ असा देव आहे। महात्मा ज्योतिबा फुले म्हसोबाला महसुलाचा अधिपती असे म्हणायचे, म्हणजेच काय, थोडक्यात एका ठराविक क्षेत्राचा महसूल गोळा करणारा। आता या टाकाचं नीट निरीक्षण केलं असता यामध्ये एक रेडासुद्धा दर्शवला जातो। हा रेडा म्हणजेच महिष, महिष म्हणजेच महेश, म्हणजेच हा शंकराचा ग्राम्य स्वरूपातला टाक असतो। याच्या थोड्याशा पौराणिक कथेकडे आपण वळलं तर आपल्याला असं ऐकायला मिळतं, देवीने जेव्हा महिषासूर मर्दन केलं तेव्हा त्याच्या शरीरातून स्वतः शिव प्रकट झाले होते। चांगले आणि वाईट हे दोन्ही एकाच परमेश्वराची निर्मिती आहे हे सांगण्याचा त्यामागील उद्देश होता। शेतकी जीवनामध्ये पशुचं महत्त्व खूप आहे। म्हसोबा हा खरं तर म्हैसोबाचा अपभ्रंश आहे आणि या टाकाचं चित्र किंवा हा टाक आपण प्रत्यक्षात हातात घेऊन बघितला तर आपल्या ते सहज लक्षात सुद्धा येईल। म्हसोबा हा शेतामध्ये विहिरीजवळ किंवा पाणवठ्याजवळ असतो। त्याचं ठराविक क्षेत्रसुद्धा असतं आणि म्हसोबा ज्या क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रामध्ये सर्प वावर करतो असा समजसुद्धा आपल्याकडे प्रचलित आहे। म्हसोबा हा त्या क्षेत्राचं रक्षण करतो हा सुद्धा दुसरा अर्थ यातून निघतो। म्हणूनच म्हसोबाला अमावस्येला नारळ फोडण्याची प्रथा आहे। जिथे म्हसोबा तिथे साती आसरासुद्धा स्थापन केलेल्या असतात। म्हसोबाच्या या केलेल्या वर्णनावरून आपल्याला लगेच लक्षात येतं की म्हैस असेल, सर्प असेल किंवा शेतामध्ये निर्जन ठिकाणी त्याचं वास्तव्य असेल, हे सगळं हा देव शिवशंकर असल्याचेच पुरावे आहेत। यानंतरची पुढची देवता आहे ती म्हणजे खंडोबा। खंडोबा हे सर्वपरिचित लोकदैवत आणि महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। खंडोबांच्या अनेक कथा प्रचलित आहेत। काही ठिकाणी म्हणजे काहींचे जे कुलदैवत आहे ते जेजुरीचे खंडोबा असतील, काहींचे पालीचे खंडोबा असतील किंवा अजूनही या व्यतिरिक्त खंडोबाची काही ठिकाणं असतील तर तिथलेही असू शकतात। खंडोबांच्या अनेक कथा प्रचलित आहेत, तरीसुद्धा खंडोबाचा काळ आणि इतिहास आपल्याला बुचकळ्यात पाडतो। खंडोबाचा थेट संबंध माणूस जेव्हा फक्त पशुपालन करीत होता त्या काळाशी दिसतो, कारण शेळ्या मेंढ्या असतील, लोकर, धनगर, कुत्रा यांना खंडोबाच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान आहे। कोळी समाजसुद्धा मोठ्या प्रमाणात खंडोबांचा पारंपरिक भक्त आहे। जेव्हा शिकार आणि मासेमारी केली जात होती त्या काळातील इतिहासाशी या बाबी संबंधित आहे। जेजुरीचे खंडोबा हातात तलवार घेतलेले आपल्याला दिसून येतात, तर पालीचे खंडोबा किंवा इतर ठिकाणचे जे काही खंडोबा आहेत ते हातामध्ये भाला घेऊन दैत्याला मारताना आपल्याला दिसून येतात। आता या टाकाचं नीट निरीक्षण आपण केलं तर या टाकामध्ये खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतात। खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे। पती पत्नीचं सौभाग्य असेल, एकमेकांवरील विश्वास असेल, यात वृद्धी करणारी ही देवता आहे। खंडोबांच्या 2 पत्नी होत्या तरीसुद्धा सुखाचा संसार होण्यासाठी पती पत्नींमध्ये सामंजस्य असणं महत्त्वाचं आहे। हा संदेश खंडोबाच्या टाकांमधून आपल्याला दिला जातो। आपण नेहमी बघतो की लग्न झाल्यानंतर जेजुरीला जातात आणि त्यानंतर खंडोबाच्या नावाने जागरणसुद्धा घरी केलं जातं। पत्नीला उचलून 5 पायऱ्या चढण्याचा विधी हा बऱ्याच घरी केला जातो। खंडोबाच्या टाकात कुत्र्याचं महत्त्व फार आहे। कुत्रा हा विश्वासाचं प्रतीक म्हणून या टाकात आपल्याला दिसतो। पती पत्नींमध्ये जर विश्वास असेल तर संसार निर्विघ्नपणे पार पडतो, हे या सांगण्यामागचा उद्देश आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल प्रतिपदेला खंडोबाचा घट बसतो, तो 5 दिवस असून चंपाषष्ठीला उठतो। त्याचबरोबर वर्षभरामध्ये जेव्हा जेव्हा सोमवती अमावस्या येईल किंवा श्रावण महिन्यात आणि दर रविवारी सुद्धा खंडोबाचा कुळधर्म कुळाचार केले जातात।
भंडारा, खोबरं खंडोबाच्या पूजेमध्ये महत्त्वाचं स्थान निभावतात. हळद हा पदार्थ सौंदर्य वृद्धीसाठी वापरला जातो. त्यामुळे पतीपत्नींनी सुद्धा स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं राहावं असा संदेश हा खंडोबाचा टाक आपल्याला देत असतो. यानंतरचा पुढचा टाक आहे तो म्हणजे महिषासूर मर्दिनीचा टाक. हा टाक आपल्याला सर्वत्र आढळतो. स्त्रीसत्ताक आणि मातृपूजक समाज एकेकाळी अस्तित्वात होता याचा हा पुरावा आहे. रेडा किंवा महिष हा स्वतः शिव आहे. संसार करताना पुरुष हा सत्ता आणि संपत्ती आलेली असता उन्मत्त बनतो, तेव्हा स्त्री त्याला जागेवर आणते. हा संदेश ही प्रतिमा आपल्याला देत असते. ही देवीची मुद्रा कधी 4 तर कधी 8 हातांची असते. जशी मुद्रा पूर्वी होती तशीच नवीन बनवताना बनवावी. देवीने एका हातात रेड्याची जीभ पकडलेली आहे. याचा अर्थ पुरुषाने शब्द जपून वापरावेत असा संदेश या टाकातून आपल्याला दिला जातो. सोबत सूर्यचंद्रसुद्धा दर्शवलेले असतात. म्हणजेच दिवसरात्र ही देवी संसाराचं रक्षण करते असा अर्थ निघतो. महिषासूरमर्दनाची कथा दुर्गा सप्तशती मंत्रामध्ये किंवा त्या ग्रंथात दिलेली आहे. देवीची अनेक रूपं, अनेक नावं आहेत. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठं प्रसिद्ध आहेत. या 3.5 शक्तिपीठांपैकी एक देवी घरात कुलदैवता म्हणून पूजली जाते. तथापि पूर्वी दळणवळणाची साधनं अपुरी होती. जंगलं इत्यादीमुळे गावाच्या जवळच आपापल्या कुलदेवीचं मंदिर स्थापन केलं जायचं. लोक त्यालाच आपलं कुलदैवत समजू लागले. तरी आपले कुलदैवत माहिती नसेल तर या 3.5 शक्तिपीठांपैकी एक कुलदैवत मानून चालल्याने काहीही अनर्थ होत नाही. सोनार कामात इतकी सुबकता व तंत्र अस्तित्वात नसल्यामुळे पूर्वी एकाच साच्यातून मूर्ती बनवल्या जायच्या. पुढे कोल्हापूर, वणी, आंबेजोगाई, एकविरा असे वेगवेगळे टाक सहज बनवता येऊ लागले. पण पूर्वीचे टाक जर तुम्ही बघाल तर सगळ्यांचे आपल्याला एकसारखेच दिसून येतात. आपले कुलदैवत नेमके कोण याचा गोंधळ अधिक यामुळे व्हायला लागला. पण पूर्वी 4 किंवा 8 हात असलेली महिषासूरमर्दिनी हीच मूळ देवी असल्याचं दिसून येतं. अश्विन महिन्यातील नवरात्र हा देवीचा सर्वात मोठा कुलाचार असतो. तो प्रत्येकाने आपल्या घरात करावा हे विधान आहे. विवाहानंतर देवीचा गोंधळ करण्याची प्रथासुद्धा प्रचलित आहे. जागरण गोंधळ हे ग्रामीण जीवनातील विवाहविधीच आहे. आता वाजतगाजत लग्न पार पडण्याच्या प्रथेमुळे हे विधी बऱ्याच ठिकाणी मागे पाडताना दिसतात किंवा काय जुनं ते धरून बसायचं असं बरेच जण म्हणतात. पण हे पूर्णतः चुकीचं आहे. प्रत्येकाने अगदी छोट्या प्रमाणात का होईना किंवा वेळात वेळ काढून का होईना हे जे विधी आहेत ते केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला पूर्वीसारखं जे काही जीवन होतं म्हणजे पूर्वीचे जोडपे जे शेवटपर्यंत एकमेकांचा म्हणजे संसार टिकवायचे किंवा मग एकमेकांची साथ जी आहे ती शेवटपर्यंत द्यायचे, तर ते सगळं व्यवस्थित होईल. आता आपण बघतो की खूप लवकर नवरा बायको जे आहेत ते विभक्त होताना दिसतात. कदाचित याचासुद्धा तो परिणाम असू शकतो. यानंतरचा पुढचा टाक आहे देवांचा रक्षक किंवा यालाच वीर टाक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि आपल्या घरामध्ये जो काही पितरांचा टाक असतो त्यालासुद्धा वीर टाक म्हणूनच ओळखलं जातं. त्यामुळे याच्यामध्ये गोंधळ करू नका. मंदिरामध्ये द्वारपाल तसाच घराला जसा वॉचमन असतो तसं या टाकाचं रूप असतं. तर हा टाक काही पितृ टाक नाही बरं का, कारण देवांचा रक्षक किंवा वीर टाक हा एक वेगळा टाक असतो. तर याचं वर्णन सांगायचं झालं तर हा बऱ्याचदा तलवार किंवा ढाल धारण केलेला असतो. काही घरात हा धनुष्यबाण धारण केलेला असतो. तुमच्याकडे जर वीर टाक असेल किंवा हा देवांचा रक्षक म्हणून जो टाक असेल तर त्याच्या हातामध्ये नेमकं धनुष्यबाण आहे की तलवार किंवा ढाल आहे, मला कमेंट्स करून नक्की सांगा. सोबत सूर्यचंद्रसुद्धा कोरलेले असतात. म्हणजेच काय, दिवस रात्र हा जो देव आहे तो आपलं आणि देवांचं रक्षण करतो असा अर्थ निघतो. घरातील भांडीकुंडी 4 फुल्या व गोल असं आपल्याला सगळं या चित्रामध्ये दिसतं. म्हणजेच काय, 4 फुल्या आणि गोल म्हणजे आपले देव आहे, म्हणून आपल्या देवांचे तो रक्षण करतो. आता या टाकामध्ये सुद्धा म्हणजे जसजसं आता जग पुढे चाललेलं आहे किंवा घडणावळीमध्ये जसा बदल होत चाललेला आहे त्यानुसार सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येईल. तर असे हे आपले पूर्वापार चालत आलेले देव आहेत. त्यापैकी काही देवांची, काही टाकांची मी तुम्हाला वर्णनानुसार माहिती दिलेली आहे. याशिवाय काही ठिकाणी या व्यतिरिक्तसुद्धा काही वेगवेगळ्या देवी देवतांचे टाक किंवा मूर्ती असू शकतात. तर त्यातल्या काहींची नावं मी तुम्हाला सांगते. यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे वनेश्वरी, बनेश्वरी किंवा जिला आपण बनशंकरीसुद्धा म्हणतो. तर या देवीचं वर्णन मी तुम्हाला सांगते. समोरून सिंहावर आरूढ झालेली 8 हात असलेली ही देवी असते. यानंतरची दुसरी देवी म्हणजे काळूबाई, फक्त मुखवटा आणि मोठा गजरा घातलेला देवी. तिसरी देवी म्हणजे अन्नपूर्णा, जिच्या हातामध्ये पळी असते.
चौथी म्हणजे महिषासुरमर्दिनी अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेल्या स्वरूपात, जिचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं अगदी सविस्तरपणे. यानंतरची 5वी देवी म्हणजे रेणुका, जिचा फक्त मुखवटा असतो आणि 2 अर्धचंद्रांचा मुकुट असतो. यानंतरची 6वी देवी आहे म्हणजे एकविरा, जिचाही मुखवटाच असतो, एक बाण व मोठे गोटे डोंगरांचे प्रतीक. यानंतर 7वी म्हणजे अंबेजोगाई, जिचा फक्त मुखवटा असतो, आडवा चेहरा आणि हनुवटीवर जिची हनुवटी वरती गेलेली असते. यानंतरची पुढची अष्टभुजा सिंहावरची. यानंतर यल्लम्मा 10 हात आणि डोक्यामागे चक्र. जोखाई म्हणजे ही जानाईसारखीच असते. कणीस आणि मूल बरोबर नसते, म्हणजे जानाईच्या बरोबर जसं धान्याचं कणीस दाखवतात, मुलं बाळं दाखवतात, तसं जोखाई बरोबर ते काही नसतं, पण दिसायला ती जानाईसारखीच आपल्याला दिसते. लक्ष्मी मागे 2 हत्ती सोंडेने हार घालताना दिसून येतात. ज्योतिबा म्हणजे घोड्यावर स्वार, समोरून आणि हातामध्ये तलवार. नवनाथ म्हणजे 9 देव. मुंजोबा म्हणजे उभा उग्र पुरुष, एका हातामध्ये अग्नी. भैरवा म्हणजे घोड्यावर एकटा, हातामध्ये तलवार आणि पायाजवळ सर्प. यानंतर अष्टभुजा वाघावरची वाघजाई. वीर धनुष्य बांधारी. गणपती शिवपार्वती. वनी सप्तशृंगी 18 हात असलेली औंधची देवी, घोड्यावरची देवी. कोल्हापूरची महालक्ष्मी. माता पिता, साती आसरा म्हणजेच 7 देवी, मगर किंवा पशु, किंवा मग काही ठिकाणी साती आसरा म्हणजे 7 जलदेवता आणि 1 म्हसोबा. अशा पद्धतीने म्हणजे मी तुम्हाला आत्तापर्यंत जी काही नावं सांगितली त्यातले काही टाकसुद्धा तुमच्या घरी असू शकतात. आता देवघरात आपल्या जे टाक असतात त्या टाकांची देखभाल आपण कशी करायची याबद्दलची माहिती सांगते. देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कपड्याने कोरडे करून घ्यावे. गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये. पण या व्यतिरिक्त तुम्ही जर चांगल्या क्वालिटीचा गंध घेतला तर तो तुम्ही ओला करून लावला तरीसुद्धा चालेल, मात्र गंधाची निवड तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता. काही ठिकाणी कुंकू किंवा इतर कोणताही गंध न लावता फक्त गंधगोळीचा वापर केला जातो, जो नैसर्गिक गंध म्हणून ओळखला जातो. तरीही तुम्ही तो घेतानासुद्धा तो शुद्ध आहे की नाही याची खात्री करून मग घ्यावा. दही, दूध किंवा इतर स्निग्ध पदार्थांनी पूजा केलेली असल्यास त्या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकटपणा पूर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच वस्त्राने कोरडे करावेत. बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या पदार्थांचा जसा अभिषेक करतो तर त्याने सुद्धा टाक खराब होऊ शकतात. पण तुम्ही जेव्हा असा काही अभिषेक वगैरे करतात त्यानंतर टाक स्वच्छ करायला म्हणजे काहीतरी एक योग्य पदार्थ वापरून स्वच्छ करायला विसरू नका. टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर आणि केमिकलचा वापर करू नये. आता ज्यांना पर्याय नसेल पण तुम्हाला खात्री आहे की या पावडरने किंवा या केमिकलने काही परिणाम होत नाही तर तुम्ही नक्कीच ते वापरू शकता. कारण आत्ताचा जो काळ आहे तो खूप बदलत चाललेला आहे. पूर्वीच्यासारखं म्हणजे वातावरण राहिलेलं नाही, त्यामुळे टाक किंवा ज्या काही मूर्ती आहेत त्यासुद्धा खराब होताना किंवा काळवंटांना आपल्याला दिसून येतात. यानंतर सणवार किंवा कुळधर्म कुळाचाराच्या वेळी टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू अशा नैसर्गिक साधनांचा तुम्ही उपयोग करू शकता. किंवा बरेच जण आता म्हणतात की टूथपेस्टसुद्धा वापरू नये, पण चांदीचे जे टाक आहेत ते आपण जर टूथपेस्टने स्वच्छ केले आणि मऊ टूथब्रश जो आपण वापरलेला नाही पण तुम्ही नवा कोरा खास देवांना स्वच्छ करण्यासाठी घेतलेला आहे तर तुम्ही त्याचा नक्कीच वापर करू शकता. देवघरात लावण्यात येणारा तेलाचा किंवा तुपाचा दिवा टाकांपासून दूर लावावा, जेणेकरून त्याचा जो काही तेलकटपणा आहे तो टाकांवर चढणार नाही. टाक हाताळताना त्यांच्या कोणावर म्हणजे ते टाक खाली पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आजकाल टाक घेताना म्हणजे ते टाक आपण डायरेक्ट देव्हाऱ्यामध्ये झोपून ठेवण्यापेक्षा किंवा डायरेक्ट कशाला उभे करून ठेवण्यापेक्षा खाली स्टँड पण मिळतो की त्या स्टँडमध्ये आपण प्रत्येक टाक ठेवू शकतो. तुम्ही जर नवीन टाक घेणार असाल तर त्या पद्धतीचे घेतले तरीसुद्धा चालतं. कारण कोणावर समजा तुमचा टाक कधी खाली पडला तर त्याच्या किनारीची जी पकड आहे ती सैल होऊ शकते आणि नंतर जेव्हा जेव्हा तुम्ही देवांना स्नान घालतात, अभिषेक करतात तेव्हा तेव्हा मग त्यामध्ये पाणी घुसत राहतं आणि आपले जे टाक आहेत ते खराब व्हायला लागतात. बऱ्याच जणांनी एक प्रश्न विचारलेला आहे की ज्यांना फक्त मुली आहेत आणि त्या मुलींचीही लग्न झालेली आहेत आणि आता आईवडील आहेत तोपर्यंत ठीक, मग देवघरातले जे टाक
मग अशा वेळी काय करायचं, तर आता आपण जर नीट विचार केला तर असं सासरचे आणि माहेरचे टाक एकत्रित तर नाही ठेवू शकत. मग तुम्ही असे जे टाक आहेत ते सोनाराला देऊन टाकू शकता आणि त्या टाकांची जी काही रक्कम येईल त्या रकमेतून तुम्ही गोरगरिबांना किंवा ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे अशा व्यक्तींना त्या पैशातून अन्नदान करू शकता. किंवा मग एखादी संस्था असेल की जिथे खरंच म्हणजे अनाथ मुलांची सेवा केली जाते किंवा मग गोरगरीब व्यक्तींची सेवा केली जाते, आजारी व्यक्तींची सेवा केली जाते, अशा संस्थेला सुद्धा तुम्ही ते टाकांचे पैसे म्हणजे जितके काही येतील, कमी जास्त जेवढे येतील, एक दान म्हणून ती रक्कम तुम्ही देऊन टाकू शकता. आता तुम्हाला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं मी देऊ इच्छिते. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला नक्कीच या माहितीतून सांगेल. बऱ्याच जणांना आपली कुळदेवता कोण हेच माहिती नाही, तर हा खूप मोठा प्रश्न आहे. जवळपास आजकालच्या 60% लोकांच्या बाबतीत हाच प्रश्न येतो. काहींची स्वतःची चूक असते तर काहींची अजिबातच चूक नसते. अशा लोकांनी आपल्या कुळदेवतेचा शोध अवश्य घ्यावा. अधिकारी माणसांकडून म्हणजेच आपल्या ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण याची माहिती घेऊ शकतो. आपली कुलदेवता कोण आहे याचा पडताळा करू शकतो. अधिकारी म्हणजे जे कोणी हेळवी वगैरे येतात, ज्यांच्याकडे आपल्या पूर्ण वंशावळीची नोंद असते, तर त्यांचा शोध तुम्हाला लागला तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून ही माहिती घेऊ शकता. आणि जर काहीच मार्ग उरलेला नसेल तर तुम्ही एक उपाय करून बघा. आपल्या देवघरामध्ये पूर्व दिशेला किंवा मग उत्तर दिशेला आपलं पूजा करताना तोंड येईल अशा पद्धतीने पानाचा विडा तुम्ही मांडा. शक्यतो उत्तरेपेक्षा पूर्वेला जर तुमचं तोंड गेलं तर चांगलं राहील, कारण उत्तरेला म्हटलं की परत देवाचं तोंड दक्षिणेला किंवा आपलं तोंड दक्षिणेला असं व्हायला नको. त्यापेक्षा तुम्ही काय करा, पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला तुमचं तोंड येईल अशा पद्धतीने एक पाट किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर एक लाल रंगाचा कपडा अंथरून पानाचा विडा मांडा आणि त्याच्यावर एक आपली कुलदेवता म्हणून एका सुपारीची सुद्धा स्थापना करा त्या पानावरच. त्याच्यावर हळदी कुंकू अक्षता वाहा आणि तुमच्या कुलदेवतेचं म्हणजे जी तुम्हाला माहिती नाही आहे तिचं स्मरण करा. कसं करायचं, ओम श्री कुलदेवताय नमः किंवा ओम श्री कुलदेवताभ्यो नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. ओम कुलदेवताय नमः असा एकदम साधा सोपा केला तरी सुद्धा चालेल. आणि ती जी काही कुलदेवता म्हणून तुम्ही सुपारी ठेवलेली आहे तर त्या सुपारीलाच तुम्ही कुलदेवता आता मानताय तर तिला साकडं घालायचं आहे की लवकरात लवकर जी कुणी आमची कुलदेवता असेल तर तिचं स्मरण आम्हाला हो, स्वप्न अथवा दृष्टांताच्या माध्यमातून आम्हाला ती देवी कोण आहे याचं उत्तर मिळो. ही प्रार्थना तुम्ही दररोज जितक्या वेळा कराल तितक्या वेळा म्हणजे चांगलंच राहील. आणि त्यानंतर तुम्हाला लवकरच या गोष्टीचं फळसुद्धा मिळेल आणि तुमच्या कुळदेवतेच्या नावाचा किंवा मूर्तीचा शोध तुम्हाला नक्कीच लागेल. बऱ्याच जणांना याचा अनुभव आलेला आहे. मी तुम्हाला मागच्या वर्षी जे काही व्हिडिओ शेअर केले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी त्यांचे अनुभव नोंदवलेले आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा हे करून बघू शकता. आता बऱ्याच जणांना कुळदेवतेचं मंदिर कुठे आहे हेच माहिती नाही आहे. म्हणजे कदाचित देवी माहिती आहे पण मंदिर नेमकं कोणत्या ठिकाणी आहे, तिचं मूळ ठिकाण कोणतं ते माहिती नाही, त्यामुळे दर्शनाला जाता येत नाही. सर्वात आधी आपल्या घराण्यातील एकूण एक जाणत्या व्यक्तीला याची तुम्ही विचारणा करा की आपल्या कुळदेवतेचं स्थान नक्की कुठे आहे. जर सांगणारे किंवा माहिती असणारे कोणीच नसतील तर तुम्ही तुमच्या कुळदेवीला मागणं करा की देवी आम्हाला तुझं ठिकाण कोणतं आहे ते माहिती होऊ दे. किंवा मग तुम्ही दत्तप्रभू, स्वामी समर्थ किंवा तुमच्या आद्य देवता किंवा इष्टदेवता ज्यांना तुम्ही खूप मनापासून मानता, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, तर त्यांनासुद्धा प्रार्थना करू शकता. किंवा त्यांच्या संबंधित जी काही अनुष्ठानं असतात जसं की पारायण असेल, 9 गुरुवारचं व्रत असेल किंवा देवीच्या संबंधित अळणी मंगळवार किंवा हिरवे शुक्रवार, पिवळे गुरुवार अशी वेगवेगळी व्रतं केली जातात, तर ती व्रतंसुद्धा करू शकता. गुरुचरित्र अध्याय पारायण या मार्गांनीसुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. असे उपाय सांगण्याचं कारण हेच आहे की या गोष्टींची उकल केवळ दैवी शक्तीच करू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींमध्ये इतर देवतेच्या बाजूने सहाय्य आपल्याला मिळवायचं असतं. आता काहींचं कसं असतं की आपल्याला कुळदेवता माहिती नाही आहे, त्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या कोणत्याही देवतांना ते आपल्या कुळाची देवता मानून बसतात. खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे. समान आडनाव असेल किंवा एखाद्याच्या गावाच्या बाजूला यांचं गाव असेल तर सरसकट त्यांचं आडनाव समान म्हणून आपलीसुद्धा कुळदेवता तीच असं आपण म्हणतो. तसेच बाजूच्या गावात ही अमुक कुळदेवी आहे म्हणून आपलीसुद्धा तीच असा प्रकार आपल्याला बघण्यात येतो. पण खरं तर असं करू नये.
बघा, शेवटी तुम्ही जे दैवत स्वीकारलेलं आहे ते अर्थातच तुमचं वाईट करणार नाही, पण ते देवतत्व आहे, परंतु तुमच्या कुळाला ज्या देवतेनं राखलेलं आहे ते मात्र दुसरंच असेल, तर मग तुमच्या गोष्टी अडून बसतील आणि तुमचं म्हणजे तुमची जी काही अडचण असेल, तुमची जी काही समस्या आहे ती शेवटी तुमची कुळाची जी काही मूळ देवता असेल तीच सोडवणार आहे. त्यामुळे तुमच्या कुळाची खरी देवता कोण हे तुम्हाला माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. काहींच्याकडे कुळाच्या 2 देवता असतात. तर बरेच जण असं म्हणतात की आमच्या 2 देवी आहेत, आमच्या कुळाचे 2 देव आहेत. तर काही म्हणतात आमच्याकडे एक स्त्री देवता आणि आमच्याकडे एक पुरुष देवता आहे. अशा कुळदेवता म्हणून आपल्याला बऱ्याच मान्यता ऐकायला मिळतात. तर काही उदाहरणं अशी बघितलेली आहेत की रेणुका खंडोबा, गावदेवी ब्राह्मणदेव असे स्त्री पुरुष म्हणून सुद्धा कुळदेवता पूजतात. यामध्ये सुद्धा आपल्याला बरीच मतांतरं बघायला मिळतात. तर पुरुष तत्व असो किंवा स्त्री तत्व असो, हे तुमचं मूळ कुळदैवत असतं. जर स्त्री तत्व कुळदैवत असेल तर सोबत असणारे पुरुष तत्व हे केवळ त्याच्या सोबतीने उभे राहणारे सहाय्यक तत्व म्हणून काम करते. तसेच याच्या उलटसुद्धा एक प्रकार आहे. म्हणूनच गोंधळ न करून घेता तुमचं मूळ तत्व कोणतं आहे, स्त्री तत्व की पुरुष तत्व, म्हणजे तुमच्या कुळाचं जे काही मूळ तत्व स्त्री आहे की पुरुष आहे हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. काही ठिकाणी कुळदेवतांचा शोध घेण्यासाठी घरानंच उरलेलं नसतं. तर मग अशा वेळेस काय करायचं, हा प्रश्नसुद्धा थोडासा मिळता जुळता आहे. कारण घरानं उरलं नसेल तर कुळदेवता कोण हा प्रश्न तसाच पडून राहतो. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की तो उपाय तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच तुमचा म्हणजे तुमची जी कुळदेवता आहे, कुळदेव आहेत ते सुद्धा मिळून जातील. काही वेळा बाहेरच्या गोष्टी आपल्याला आड येतात. जशी डावी आणि उजवी अशा 2 बाजू असतात, तशाच शक्तींना सुद्धा 2 बाजू असतात, चांगली आणि वाईट. वाईट शक्ती या नेहमी अडवण्याचं काम करतात. कुठे चांगलं होत असेल तर मोडता घालण्याचं सुद्धा काम हे तत्व करत असतात. जेव्हा कुळदेवता संबंधात खूप शोध घेऊन सुद्धा काही हाताला लागत नाही, तेव्हा आपल्यावर काही बंधन किंवा काही कार्य बाहेरच्या आड येणाऱ्या बाजू असू शकतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं बघा की आमची कुळदेवता बांधलेली आहे, बंधन केलं गेलं आहे, तर ते हेच. तर मग अशा वेळेस तुम्हाला सहाय्य कोण करू शकतं, अशा वेळेस तुम्ही तुमच्या पितरांची जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे. कारण जेव्हा अशा गोष्टी तुमच्याबाबत घडायला लागतात तेव्हा सगळ्यात जास्त तुमची मदत तुमच्या घरातले जे काही पितृदेवता असतात, ज्यांचे टाक तुम्ही तुमच्या घरात बनवले असतील किंवा नसतील, पण त्यांची तुम्ही जितकी वेगवेगळ्या मार्गाने सेवा करू शकतात, जसं की अमावस्या पौर्णिमा असेल तेव्हा त्यांना दही भाताचा नैवेद्य दाखवणे, पितृश्राद्धामध्ये सुद्धा त्यांची सेवा करणं, त्यांच्या नावाने तुम्ही अन्नदान करणं, तर या सेवा जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुमच्या कुटुंबावर कुळदैवतांचं जे काही बंधन केलेलं आहे ते सुद्धा मिटून जाईल आणि तुम्हाला योग्य ते उत्तरसुद्धा मिळून जाईल. बरेच जण खूप दिवसापासून मुंबईत राहतात, तर त्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. आपण मुंबईत जरी वाढलो, जन्मलो, तरी पण आपलं दैवत मूळ स्थानातच असतं. आपल्या पुढच्या पिढीतील मुलं या ज्ञानापासून लांब आहेत. आपण कुळाचार करीत असाल तर कृपया करून मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, कुळाचार तुमच्या पुढच्या पिढीकडे वाढवा. वेळ आल्यावर त्यांना तो सांगा. त्यांचं महत्त्व, गरजा सर्व जाणीव करून द्या. तरच तुमच्या पश्चात तुमची पिढी सुखात आनंदात असेल. नाहीतर त्यांनासुद्धा याचे विक्षिप्त किंवा विचित्र परिणाम भोगावे लागू शकतात. आता मी तुम्हाला तुळजाभवानी देवी आणि तिचे कुळदेव कोणते यांची नावं, त्याचबरोबर त्यांचा कुळाचार काय हेही सांगते आणि त्यांची ठिकाणंसुद्धा सांगते. महाराष्ट्रातील कुलदेवींपैकी एक असलेली तुळजाभवानी देवी हिचे 4 कुलदेव आहेत. आता सुरुवातीला कुळदेवी तुळजाभवानीचा कुळाचार जाणून घेऊया. तर कुळदेवीचा आपल्याला अभिषेक करायचा असतो, ओटी भरायची असते, साडी, शृंगाराचं साहित्य, नैवेद्य, पुरणपोळी आणि जेवणाचं ताट. तर असा काहीसा हा कुळाचार असतो. यासाठी दिवस तुम्ही पौर्णिमा, मंगळवार किंवा शुक्रवार निवडू शकता. आता या देवीचे जे काही 4 कुळदेव आहेत त्यांची नावं, ठिकाणं आणि कुळाचार मी तुम्हाला सांगते. तर पहिला आहे खंडोबा, ज्यांना आपण मार्तंड भैरव म्हणतो. तर यांचं ठिकाण आहे जेजुरी किंवा जेजुरीचा जुना गड, नवा गड. आणि मूळ देवता जी आहे ती जुन्या गडावरच आहे. शक्यतो जायचं असेल तर जुन्या गडाला अवश्य जावं. कुळाचार, अभिषेकाचं साहित्य, वस्त्र, आपले जे टाक असतात ते सुद्धा न्यावे. दर्शनासाठी नैवेद्य दाखवावा. तर नैवेद्य तुम्हाला माहिती आहे खंडोबांचा एकदम साधा असतो, जसं की वांग्याचं भरीत, भाकरी, रोडगे वगैरे. आणि
तळीचं साहित्य आणि तिथे एक छोटासा जागरण गोंधळसुद्धा करून यावा. जमल्यास तिथे करा, नाहीतर घरी येऊन केलात तरीसुद्धा चालेल. दिवस अमावस्या, रविवार, गुरुवार. 5, 7, 9, 11, 13 अशा पद्धतीने अमावस्या दर्शनासाठी किंवा कुलदैवत जर तुमचं बांधलं गेलेलं असेल तर ते खोलण्यासाठी तुम्ही 5, 7, 9, 11 किंवा 13 अशा अमावस्यांना जाऊ शकता. यानंतर दुसरे जे देव आहेत ते म्हणजे श्री सिद्धनाथ. यांचं ठिकाण म्हसवड. तर म्हसवडला सिद्धनाथ आहे, योगेश्वरी माता आहे, काळभैरव आहे आणि दक्षिण काशी म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे. कुळाचारामध्ये अभिषेक केला जातो, नारळ वाहिलं जातं किंवा नारळ वाढवलं जातं. प्रसादसुद्धा आपण घरून नेऊ शकतो किंवा तिथे घेऊनसुद्धा देवाला तो अर्पण करून देऊ शकतो. दिवस पौर्णिमा, अमावस्या किंवा कोणत्याही महिन्यातली एक पौर्णिमा, जिला आपण मुख्य पौर्णिमा म्हणतो, किंवा कधीकधी बघा काही पौर्णिमा एकदम महत्त्वाच्या असतात, तर त्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही 5, 7, 9, 11 म्हणजे अशा पौर्णिमा करू शकता. यानंतर तिसरे जे आहेत ते काळभैरव. यांचं ठिकाण अगडगाव, अहमदनगरजवळ आणि सोनेरी, उस्मानाबाद. इथे काशीचा काळभैरव आहे, पूर्ण मूर्ती दोन्ही ठिकाणी. कुळाचार आहे तेल, वात, हार, प्रसाद आणि अजून काही असेल तर तिथे तुम्ही विचारून येऊ शकता. दिवस रविवार. अशा पद्धतीने तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही 5, 7, 9, 11, 13 या संख्येमध्ये रविवारी दर्शन घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही 5 रविवार करा, 7 करा, 9 करा, 11 करा, तुमच्या इच्छेनुसार. यानंतर चौथे जे आहेत ते आहेत पालीचे खंडोबा आणि त्यांचा कुळाचार आहे अभिषेक, वस्त्र, देवी आणि देव. म्हणजेच काय, तुम्हाला तिथे तुमच्या कुळदेवी आणि देवाचे टाकसुद्धा न्यायचे आहेत. त्याचबरोबर नैवेद्य न्यायचा आहे. घरूनच तुम्ही जेवणाचं ताट घेऊन जाऊ शकता, म्हणजे त्याच्यातच तुम्हाला नैवेद्य दाखवता येईल. त्याचबरोबर तळीभंडार, गोंधळ. दिवस आहे अमावस्या, रविवार, गुरुवार. भरपूर लोकांना असं वाटतं की त्यांची कुळदेवी तुळजाभवानी आहे तर कुळदेव लगेच खंडोबा, परंतु असं नाही. भवानी मातेला हे जे आहेत ते 4 कुळदेव लागू आहेत आणि त्यांचे कुळाचारसुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितले. तुम्हाला जर यामध्ये अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल, सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रामध्ये अजून भरपूर कुलदेवी आणि कुलदेव आहे, त्यांचे कुळाचारसुद्धा वेगवेगळे आहेत आणि काळाच्या ओघात बरेच जण हे विसरत चाललेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीच सविस्तर माहिती दिली. कदाचित हा व्हिडिओ भरपूर मोठा झालेला असेल, तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.